कोल्हापूरमध्ये लग्न पार पडलेलं आहे आणि अर्थातच हे आहे राणा आणि पाठकबाईंचं आणि दोघंही माझ्यासोबत आहेत. एकतर या मालिकेचं जे शूटिंग सुरू आहे ते कोल्हापूरमध्ये सुरू आहे. लग्नाला शुभेच्छा पहिल्यांदा. काय सांगाल, लग्न पार पडले? खूप मजा आली. म्हणजे एकदाचं लग्न झालं राणाचं, म्हणजे महाराष्ट्र जे आतुर होता ते आता त्यांची प्रतीक्षा आता थांबलेली आहे. आता राणाने लग्न केलेलं आहे. आता तुम्ही पुढच्या मजा बघा काय असेल. लग्नानंतरची तुमची प्रतिक्रिया? एकदाचं लग्न झालं अशीच प्रतिक्रिया आहे. कारण राणा लग्न करेल का नाही, एकदा हो मध्ये फायनली त्यांनी हो म्हणलेलं आहे. मुळात माझ्या आईचा होकार आलेला आहे आणि त्यामुळे हे सुखानी लग्न पार पडलेलं आहे. त्यामुळे खूप आनंदात आहोत आता आम्ही. राणा, तुझ्यासाठी प्रश्न आहे. ज्या वेळेला सिरियल किंवा ही जी साईन केली त्यावेळेला वाटलं होतं इतकं यश मिळेल असं अपेक्षा होती? नाही, मी याचा विचार कधी केला नव्हता, पण नक्कीच 100% काम करीन एवढंच, आणि स्वच्छ मनाने काम करीन एवढंच मी ठरवलं होतं. बाकी मी कुठल्याही गोष्टीचा कधीच विचार करत नाही, आणि जे काम करीन ते नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याचा मी नेहमी आणि रोज आणि प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक सीनला मी विचार करत असतो. एकतर राहणीमान मुंबईतलं, मुंबई मिस करतोस? कारण सगळं शूट कोल्हापूरमध्ये सुरू आहे, गेल्या 6 महिन्यापासून कोल्हापूरमध्ये. हो, नक्कीच मुंबई मिस करतो. माझ्या घराला मी खूप मिस करतो. पण इथेही माझं आता घर झालेलं आहे, इथेही माझी फॅमिली झालेली आहे, त्यामुळे दोन्ही मिस करतो. मग तिकडे गेलं तर माझं आता इकडचं मिस करतो, त्यामुळे मजा येते मला, पण मुंबई मिस करतो. तुला येते घरची आठवण? घरची आठवण कोणाला येत नाही, पण इकडचं शूटिंगचं वातावरण आता इतकं कम्फर्टेबल झालंय की आम्हाला सगळी फॅमिलीच वाटते एकमेकांची. म्हणजे आमचे आई बाबा, राणाचे बाबा, अशी सगळी एकमेकांची फॅमिली, आणि आम्ही एकत्र असतो सारखे शूटिंगला. सध्याच्या काळात तर खूप एकत्र होतो, त्यामुळे खूप मजा येते शूटिंग.